नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलचे नाव आहे राम गोर्धन डोळे. जर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. यावर तुम्हाला मराठी वाचन तसेच शिष्यवृत्ती संदर्भात नवीन नवीन व्हिडिओ येतील, त्यामुळे तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा. चला तर 5वी व 8वी शिष्यवृत्ती मार्गदर्शन विषय मराठी. आजचा उपघटक आहे अलंकारिक शब्द. यावर आधारित प्रश्न. सादर करते आहेत श्री राम गोर्धन डोळे. प्रश्न पहिला, बिन भाड्याचे घर या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? त्यातला पहिला पर्याय आहे मंदिर, दुसरा पर्याय आहे तुरुंग, तिसरा पर्याय आहे शाळा, चौथा पर्याय आहे हवेली. आता हे उत्तर द्यायला तुम्हाला 10 सेकंद आहेत. 10 सेकंदात तुम्ही उत्तर द्या. याचं उत्तर आहे तुरुंग. बिन भाड्याचे घर म्हणजेच तुरुंग. प्रश्न दुसरा, अतिशय झोपाळू या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता? पहिला पर्याय आहे नंदी बैल, दुसरा पर्याय आहे घर कोंबडा, तिसरा पर्याय आहे कुंभकर्ण आणि चौथा पर्याय आहे सूर्यवंशी. चला, तुमचे 10 सेकंद सुरू झालेत, उत्तर द्या. याचं उत्तर आहे अतिशय झोपाळू म्हणजेच कुंभकर्ण. अतिशय झोपाळू म्हणजेच कुंभकर्ण. प्रश्न तिसरा, केवळ आभास या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? पहिला पर्याय आहे मृगजळ, दुसरा पर्याय आहे मेष पात्र, तिसरा पर्याय आहे खडाजंगी, चौथा पर्याय आहे 14वे रत्न. याचं उत्तर आहे मृगजळ. केवळ आभास म्हणजेच मृगजळ. प्रश्न चौथा, त्रिशंकू या अलंकारिक शब्दाचा अचूक अर्थ कोणता? पहिला पर्याय आहे 3 कोणांचा समूह, दुसरा पर्याय आहे धड इकडे ना धड तिकडे, तिसरा पर्याय आहे तिन्ही ठिकाणी असणे, चौथा पर्याय आहे त्रिकोणी शंकू. याचे योग्य उत्तर आहे धड इकडे ना तिकडे, म्हणजेच आपण त्याला म्हणतो त्रिशंकू. प्रश्न पाचवा आहे, साडेसाती या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय आहे? पहिला पर्याय भीतीदायक घटना, दुसरा पर्याय जोरदार भांडण, तिसरा पर्याय भूतकाळ, चौथा पर्याय आपत्तीचा काळ. साडेसाती या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे आपत्तीचा काळ. प्रश्न 6वा, घोरपड या अलंकारिक शब्दाचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता? पहिला पर्याय चिकाटी धरणारा, दुसरा पर्याय घोरत पडणारा, तिसरा पर्याय घरघर करणारा, चौथा पर्याय चिकाटी सोडणारा. याचं योग्य उत्तर आहे चिकाटी धरणारा, म्हणजेच आपण त्याला घोरपड म्हणतो. प्रश्न 7वा आहे, कळीचा नारद या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ पर्यायामधून निवडा. पहिला पर्याय कळ लावणारा, दुसरा पर्याय भांडण मिटवणारा, तिसरा पर्याय आहे सर्वत्र फिरणारा, चौथा पर्याय आहे सतत बडबडणारा. याचं उत्तर आहे कळ लावणारा, म्हणजेच कळीचा नारद. प्रश्न 8वा आहे, खाली अलंकारिक शब्द व त्यांचे अर्थ दिलेले आहेत, त्यापैकी योग्य जोडी कोणती? पहिला पर्याय श्री गणेशा प्रारंभ, दुसरा पर्याय अक्षरशत्रू निरक्षर, तिसरा पर्याय गंगा जमुना डोळ्यातून अश्रू, चौथा पर्याय शेंदाड शिपाई.
शूर. पा याचं उत्तर आहे शेंदाड शिपाई. बाकी हे सर्व बरोबर आहेत. प्रश्न 9. मी काय टिंबटिंब आहे का? तुमच्या म्हणण्याप्रमाणे मान डोलवायला. रिकाम्या जागी योग्य शब्द पर्यायातून निवडा. पहिला पर्याय घर कोंबडा, दुसरा पर्याय बोके संन्याशी, तिसरा पर्याय अक्षर शत्रू, चौथा पर्याय नंदी बैल. याचे योग्य उत्तर आहे नंदी बैल. आपण काय म्हणतो? नंदी बैलासारखी मान डोलवतो. प्रश्न 10 आहे. भयंकर तापट या अर्थाचा अलंकारिक शब्द कोणता? पहिला पर्याय सांबांचा अवतार, दुसरा पर्याय विष्णूचा अवतार, तिसरा पर्याय नरसिंहाचा अवतार, चौथा पर्याय जमदाग्नीचा अवतार. याचे उत्तर आहे जमदाग्नीचा अवतार, म्हणजेच आपण म्हणतो भयंकर तापट. प्रश्न 11 आहे. अधोरेखित अलंकारिक शब्दाचा अर्थ पर्यायातून शोधा. आमच्या गावातील रामा दाभाडे म्हणजे मेषपात्र माणूस. मेषपात्र अंडरलाईन आहे. पहिला पर्याय हुशार, दुसरा बावळट, तिसरा भित्रा, चौथा रागीट. याचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2 बावळट. आपण त्याला मेषपात्र म्हणतो. प्रश्न 12 आहे. दुपारच्या जेवणानंतर घेतलेली झोप यासाठी अलंकारिक शब्द कोणता? पहिला पर्याय कुंभकर्ण, दुसरा पर्याय वामकुक्षी, तिसरा पर्याय मृगजळ, चौथा पर्याय पर्वणी. याचे उत्तर आहे पर्याय नंबर 2 वामकुक्षी. दुपारच्या जेवणानंतर घेतली जाते झोप. प्रश्न 13. पुढीलपैकी अलंकारिक शब्द कोणता नाही? पहिला पर्याय अष्टपैलू, दुसरा पर्याय गर्भ श्रीमंत, तिसरा पर्याय श्री गणेशा आणि चौथा पर्याय म्हातारा. याचे उत्तर आहे म्हातारा. या दिलेल्या पैकी म्हातारा हा शब्द अलंकारिक शब्द नाही. त्याचा अर्थ पाहिजे पिकले पान. प्रश्न 14. यश हा सर्वगुण संपन्न मुलगा आहे. अधोरेखित केलेल्या शब्दासाठी अलंकारिक शब्द कोणता? अधोरेखित शब्द आहे सर्वगुण संपन्न. पहिला पर्याय सूर्यवंशी, दुसरा पर्याय गर्भ श्रीमंत, तिसरा पर्याय अष्टपैलू, चौथा पर्याय अष्टप्रधान. याचं उत्तर आहे अष्टपैलू. सर्वगुण संपन्न म्हणजे आपण त्याला अष्टपैलू म्हणतो. प्रश्न 15 आहे. अक्षरशत्रू हा अलंकारिक शब्द पुढीलपैकी कोणत्या शब्दासाठी वापरतात? पहिला पर्याय आहे साक्षर, दुसरा पर्याय आहे लिहिता वाचता येणारा, तिसरा पर्याय आहे निरक्षर आणि चौथा पर्याय आहे हुशार. याचे योग्य उत्तर आहे 3 नंबर निरक्षर म्हणजेच अक्षर शत्रू.